मोठी बातमी अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला झालाय। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एका चोरानं हल्ला केल्याची माहिती सध्या समोर येतेय। सैफ अली खानवर हल्ला झालाय। राहत्या घरी चाकू हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते। सैफ अलीला आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावरती उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात येते। सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालाय। राहत्या घरी चोराने हल्ला केल्याची माहिती मिळते। सध्या सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावरती उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। सैफच्या पाठीवरही अज्ञाताकडून या चोराकडून हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय। आपण ही लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहतोय। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात आले। उपचार त्याच्यावरती होत आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। मात्र त्याच्या पाठीवरती चाकूचा हल्ला झाल्यामुळे जखमा झालेल्या आहेत। चोरानं हल्ला केल्याची सध्या प्राथमिक माहिती समोर येते। सैफच्या मानेला आणि हाताला सुद्धा गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते। अभिनेता सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे। त्याच्यावर चाकून हल्ला झालाय। त्याच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाल्याची माहिती मिळते। पाठीत धारदार शस्त्र खुपसल्याची ही माहिती आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवरती उपचार सुरू आहेत। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांकडून माहिती देण्यात येते। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली, तर हात आणि पाठीवर सुद्धा वार करण्यात आलेत। पाठीत धारदार शस्त्र खुपसल्याचं उघड झालंय। ऑपरेशन करून ते बाहेर काढण्यात आलंय। त्याच्या मानेला सुद्धा जखम झालेली आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते। अभिनेता सैफ अली खान याच्या राहत्या घरी त्याच्यावरती हल्ला झालाय। चाकूनं हल्ला केलाय। चोराकडून हल्ला केल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे। त्या संदर्भात आता पोलीस तपास करतायत। नेमका हा चोर कोण होता? अभिनेता सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे। त्याच्या मानेला जखमा झालेल्या आहेत। हाताला आणि पाठीवर सुद्धा जखमा झालेल्या आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झालेला आहे। चाकून हल्ला केलेला आहे। चोर होता हा। या चोराने हल्ला केल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे आणि आता त्याच्यावरती सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। एकंदरीतच काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानला दाखल करण्यात आलेले आहेत। आपण सध्या लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहोत। या ठिकाणी पोलिसांची टीम सुद्धा दाखल झालेली आहे। या सर्व घटनेची माहिती ही पोलिसांकडून सुद्धा घेतली जाते। एकूणच सैफ अली खान याच्यावरती त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला होता आणि यामध्ये चोराने हल्ला केल्याची माहिती समोर येते। दरम्यान जो हल्ला झाला चाकूवाला, यामध्ये प्रतिकार सुद्धा या सैफ अली खानकडून करण्यात आला होता। प्रतिहल्ला सुद्धा करण्यात आला होता। मात्र कुठेतरी सैफ अली खानच्या मानेवरती आणि शरीरावरती काही जखमा झाल्याची माहिती समोर येते। मात्र मेडिकल बुलेटिन मधून सैफ अली खानच्या ज्या प्रकृती संदर्भात अधिक माहिती येते थोड्याच वेळामध्ये देण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी आपण बघतोय ज्याप्रमाणे अभिनेते असतील, मुंबईतील काही नागरिक असतील, यांच्यावरती वाढते हल्ले असेल, सलमान खान याच्या घराबाहेर झालेला गोळीबार असेल, बाबा सिद्दीकींवरील हल्ला असेल, यामुळे कुठेतरी जे बॉलिवूड विश्वातील काही कलाकार आहेत ते सुद्धा असुरक्षित आहेत का, अशा प्रमाणचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। मात्र नक्की हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, चोरीच्या कारणामुळे हल्ला झाला की इतर कोणतं वैर होतं, या संदर्भातील जी माहिती आहे ती पोलिसांच्या तपासात नक्कीच समोर येईल। मात्र सध्या प्राथमिक तपास हा पोलिसांकडून या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। स्वप्नील, आपण पाहतोय की जर असे मोठे दिग्गज अभिनेते असतील किंवा लहान सहान अभिनेते जरी असले किंवा अभिनेत्री असल्या, त्यांच्या घराबाहेर मीडिया पर्सन्स असतात, पोलिसांचा बंदोबस्त असतो आणि सैफ अली खान हे आपण पाहिलं तर बॉलिवूडमधले अगदी मोठे अभिनेते आहेत। त्यांच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त हा पाहायला मिळतो आणि अशा वेळेस कोणी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला करणं ही अतिशय गंभीर बाब आहे। पोलिसांकडून सध्या कशा प्रकारचा तपास सुरू आहे? नीलम, नक्कीच ही गंभीर बाब आहे। कारण सैफ अली खान हे बडं नाव बॉलिवूड विश्वातील आहे। एक राजकीय घराणा आणि त्याचबरोबर
या ठिकाणी ऐतिहासिक घराण्यातून ते सैफ अली खान येत असतात। त्यांच्या घराबाहेर त्यांची पर्सनल सिक्युरिटी सुद्धा असते। एकूण पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या भागात अशा प्रमाणे हल्ले होतात, यावरून नक्कीच सुरक्षेचा मुद्दा आहे तो समोर येतो आपल्याला पाहायला मिळतो। सध्या पोलीस या घटनेची विस्तृत माहिती घेतात आणि सैफ अली खान यांच्या राहत्या घराबाहेरचे जे काही शेजारचे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याची सुद्धा पडताळणी करण्यात येणार आहे। मात्र सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झाला त्यावेळी नक्की काय घडलं या संदर्भातील माहिती ही पोलीस घेत आहेत आणि यामधूनच खरं तर कोणकोणती कारणं यामध्ये समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र जी काही कारणं, जे काही सैफ अली खान यांचं स्टेटमेंट असेल त्यानुसार पोलिसांचा तपास हा सुद्धा पुढे सरकत जाईल। नीलम जी, आपण पाहिलं तर सलमान खान याला सुद्धा धमकी देण्यात येत होती। अनेक धमक्या या ठिकाणी बिश्नोई गँगकडून देण्यात येत होत्या। त्या संदर्भानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती। मात्र सैफ अली खान सुद्धा एक बॉलिवूड अभिनेते आहेत। ते सुद्धा सलमान खान असो किंवा इतर सर्वांच्या संपर्कात असतात ते। मात्र अशा वेळेस त्यांच्यावरती अशा पद्धतीनं चाकूवर हल्ला होणं, त्यांना कोणत्या याआधी धमक्या आल्या होत्या का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? नीलम, नक्कीच सैफ अली खान यांना यापूर्वी कोणत्या धमक्या आल्या होत्या तर याबद्दल सैफ अली खान यांनी कधी सामाजिक जे काही माध्यम आहे यांच्यावरती कधी वाच्यता केली नव्हती किंवा इतर गोष्टींबद्दलही या संदर्भात कधी चर्चा नव्हती। त्यामुळे सैफ अली खान यांनी काही गोष्टी लपवून ठेवल्या होत्या का असे सुद्धा आता या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय। कारण एकूणच वाढत्या या सुरक्षेच्या थ्रेट जे आहेत ते जे धमकीचे कॉल्स असतील, मेसेज असतील, असे काही सैफ अली खान यांना प्राप्त झालं होतं का, तसे त्यांनी पोलीस कंप्लेंट दिली होती का, अशा प्रमाणे अनेक मुद्दे आता समोर येतात आणि याचे उत्तर आता पोलिसांकडूनच मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच सैफ अली खान यांच्यावरती हल्ला का आणि कोणत्या कारणामुळे झाला, चोरीच्या कारणामुळे झाला का, असे प्रश्न आहेत। याची उत्तर सुद्धा पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये आणि तपासामध्ये समोर येतीलच। मात्र सैफ अली खान यांना जर एखादा थ्रेट कॉल आला होता तर त्यांनी तो लपवला का, अशा प्रमाणे सुद्धा आता प्रश्न निर्माण होतो आणि याला आता सैफ अली खान यांच्याकडून काय उत्तर देतात हे सुद्धा पाहणं तितकं महत्त्वाचं असेल। नीला, स्वप्नील, आपण पाहतोय की सिद्दीकी यांची हत्या झाली होती, सलमान खान यांना वारंवार धमक्या येत आहेत आणि आता सैफ अली खानवरती होणारा हा हल्ला आपण जर पाहिला तर एकंदरीतच कुठेतरी हे धागेदोरे एकमेकांना जोडलेले आहेत का, त्या संदर्भात काय माहिती? नीलम, सध्या या संदर्भात धागेदोरे जोडलेले गेलेत का तर याचं उत्तर सध्या नाही असं मिळतंय। कारण प्राथमिक तपास हा पोलिसांचा सुरू आहे। एकूणच बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणि सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये बिश्नोई गँगचं नाव समोर आलं होतं, ज्याची जबाबदारी हे बिश्नोई गँगकडून स्वीकारण्यात आली होती। त्यांनी तशा प्रकारे एक सोशल मीडियावरती मेसेज सुद्धा दिला होता। मात्र सैफ अली खान यांच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे आणि या चाकू हल्ल्यामध्ये चोर असल्याचं समजलं जातं। चोराकडून हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाहीये आणि पोलिसांकडून या तपासामध्ये अद्याप बिश्नोई गँग संदर्भात याच्यामध्ये कोणताही धागादोरा आल्याचं पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे सध्या या प्रकरणामध्ये सैफ अली खान यांच्या प्रकरणामध्ये बिश्नोई गँगची एंट्री झालेली नाही। मात्र जर या तपासामध्ये किंवा या हल्ल्याची जबाबदारी जर बिश्नोई गँगने स्वीकारली तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये जे बडे कलाकार आहेत त्यांना टार्गेट करण्यात येत आहे का या गँगकडून किंवा इतर कोणत्या गँगकडून टार्गेट करण्यात येत आहे, या प्रकारे तपास सुरू होईल। नक्की कोणकोणती कारणं यामध्ये सामील आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। कारण सैफ अली खान यांच्यावरती हा चाकू हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, मग यामध्ये काही गँग आहे का, खंडणी आहे का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न या ठिकाणी आता निर्माण झालेले आहेत। जी स्वप्नील, आपण जर पाहिलं तर सैफ अली खानच्या घराबाहेर आपण समाज माध्यमांवरती त्यांचे अनेक व्हिडिओ, घरातले व्हिडिओ, मुलांचे व्हिडिओ आपण पाहतो। ते घरात जात असतात किंवा बाहेर येत असतात। करीना कपूर खान असतील तर अशा वेळेस मीडिया पर्सन हा बाहेर असतो, अगदी गेटच्या बाहेर त्यांना उभे असतात ते लोक। अशा वेळेस आपण पाहिलं तर मोठा गेट आहे किंवा संरक्षक भिंत असो, जाळी असो, अशा प्रकारे पूर्ण त्यांचा जो घराचा जो परिसर असतो तो कव्हर अप केलेला असतो आणि अशा वेळेस एका अज्ञात व्यक्ती किंवा चोराकडून आत घरात शिरणं आणि त्यांच्या घरात जाऊन त्यांच्यावर हल्ला करणं हे अगदी आपण पाहिलं तर गंभीर आहे। अशा वेळेस सिक्युरिटी जी आहे त्यांच्या घराबाहेरची, त्या संदर्भात काय सांगाल? आणि तिथला जो पोलीस बंदोबस्त असतो, पोलीसही तिथे तैनात असतात। बँड्रा परिसर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सर्वच ठिकाणी आपण पाहत असतो, तर त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, जे बडे सेलिब्रिटी आहेत, खरं तर बडे कलाकार आहेत, बॉलिवूड विश्व असेल किंवा मराठी असतील, यामध्ये खरं तर त्यांच्या मागे मीडिया पर्सन्स नक्की असतातच। मात्र मध्यरात्रीची ही घटना आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यावेळेला मीडियाकर्मी होते का तर याचं उत्तर सध्या मिळालेलं नाहीये। मात्र या जे
बडे कलाकार राहत असतात त्या बिल्डिंगमध्ये असेल किंवा त्यांच्या बंगल्याबाहेर असेल बडी सिक्युरिटी मोठी सिक्युरिटी तैनात करण्यात येते आणि त्याप्रमाणे जे हायटेक कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले असतात। यामध्ये खरं तर आता या सर्व घटना आहेत त्या समोर येतील की तो चोर जो आहे तो कशाप्रमाणे आतमध्ये शिरला, त्यामध्ये तो घरापर्यंत कसा पोहोचला आणि यावेळेला त्या ठिकाणी सुरक्षाकर्मी होते की नव्हते असा हा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे। मात्र जो सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये जो प्रकार समोर येईल त्यामधूनच या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील। मात्र एखाद्या बड्या सेलिब्रिटीच्या घरी अशाप्रमाणे जर चोर घुसत असेल आणि त्याच्यावरती हल्ला करत असेल तर ही फार गंभीर बाब आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ही महत्त्वाचा मुद्दा आहे। यामुळे पोलिसांकडून यावरती आता करडी नजर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे। जी स्वप्नील, आपण जर पाहिलं तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या हाताला त्याचप्रमाणे मानेला आणि पाठीवर हल्ला झालेला आहे। त्यांनी सुद्धा प्रतिहल्ला या ठिकाणी केलेला आपल्याला माहिती मिळते। सध्या त्यांची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नीलम, सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे। ज्याप्रमाणे काल हल्ला झाला त्यावेळेला सैफ अली खान याच्याकडून सुद्धा प्रतिकार आणि बचाव करण्यात आला। त्याच दरम्यान जी झटापट झाली यामध्ये सैफ अली खानच्या हातावरती आणि मानेवरती काही जखमा झाल्याची माहिती समोर आली। मात्र या ठिकाणी किती वार झालेले आहेत आणि ते किती चे आहेत या संदर्भातील जो विस्तृत रिपोर्ट आहे तो मेडिकल बुलेटिन मधून समोर येईल आणि यामुळेच लवकरच हा मेडिकल बुलेटिन आहे तो येत्या 1 ते 2 तासामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। मात्र सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती समोर येते। नीलम, सध्या पोलिसांकडून कशा प्रकारचा तपास सुरू आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते आणि राजकीय प्रतिक्रिया काही समोर आल्या आहेत का? नीलम, सध्या पोलिसांचा तपास हा प्राथमिक तपास सुरू झालेला आहे। विचारपूस ही कुटुंबियांची सुरू झालेली आहे। एकूणच दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांकडून तपासण्यात येणार आहेत। मात्र याकडे पोलिसांची करडी नजर असली तरी दुसरीकडे राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सैफ अली खान यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलेला आहे, ज्या संदर्भात माहिती सुद्धा घेतलेली आहे। मात्र इतर अद्यापही राजकीय प्रतिक्रिया आहेत त्या जगा समोर आल्या नसल्याचं पाहायला मिळतं। मात्र वैयक्तिक पातळीवरती प्रत्येक राजकीय जे जवळीक असलेले नेते असतील किंवा राजकारणातील जवळीक मंडळी असतील यांच्याकडून सैफ अली खान यांच्या घरच्यांशी संपर्क साधण्यात येतो असल्याची माहिती समोर येते। स्वप्नील, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।